तानसा, भातसा, मोडकसागर आणि वैतरणा यासारख्या मोठ्या धरणांमधनं मुंबईसारख्या महानगराची तहान भागवणारा शहापूर तालुका आज स्वतःच पाण्यासाठी तहानलेला पाहायला मिळतोय। धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या शहापूर आणि कसारा परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी नागरिकांवर परिस्थिती ओढवली। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। प्रशासनाकडून 38 टँकरद्वारे शेकडो गावपाड्यांमध्ये पाणी पुरवठा केला जात असल्याचं सांगितलं जात असलं तरी 7 ते 8 दिवस पाण्याचा थेंबही पोहोचत नाही असा आरोप ग्रामस्थांचा आहे। टँकर कधी येणार याचीच वाट नागरिक पाहतायत आणि दिवस काढतायत। अनेक वेळा जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्यासाठी विहिरीमध्ये उतरावं लागतं। शासनाच्या जलजीवन मिशनसारख्या योजना कागदावर दिसत असल्या तरी अनेक गावांमध्ये नळांना पाणीच नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे। आम्हाला पाणीच नाही तर आम्हाला 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर जायला लागते पाण्यासाठी आणि ते पण पाणी दुपारून जायला लागते, उन्हाचा भर राहते आणि इकडनं आमचे गावाजवळून पाईपलाईन गेले मुंबईला पाणी जातो तरी आम्हाला पाणी नाही जवळ। पुरी राहते मग खाली पाणी जातं मग उतरायला लागत आणि जीवाचा धोका असतो। पाणी इथे थोडंसंच आहे त्याच्यामुळे अख्खा दिवस बसायला लागते। थोडा 1-2 हांडे भेटतात, नाही तेव्हा भेटतच नाही। म्हणजे जास्त नंबर टँकर नाही सोडलं तर हे एवढंसं पाणी अख्ख्या गावाला नाही पुरत। 1-2 तास इथं बसायला लागत आहे, पाणी नाही भेटत। पोरांना इथं घेऊन यायला लागतंय, पियाला पाणी नाही। किती उन्हातानाच थिंडायला लागतंय। टँकर बरेच दूर आहे। जायला लागतं पाण्यासाठी। हां, पाणी पण नाही भेटत पियाला, काय नाही।